मित्रांनो, मोटोची एज सिरीज ही भरपूर फेमस आहे. या सिरीज मधले प्रो, निओ आणि फ्युजन असे बरेच फोन मार्केटमध्ये चांगले चालतात. या सिरीज मध्ये आता मोटोने एज 70 प्रो हा नवीन फोन लॉन्च केलाय. हायलाइट्स भरपूर आहेत, मोठी बॅटरी आहे, चांगला कॅमेरा आहे, असं सगळं आहे. पण रॅमच्या किमती वाढल्यामुळे आता मोटोच्या एज सिरीजचे फोन ही महाग झालेत. एज 60 प्रो जेव्हा आला होता तेव्हा तो साधारणपणे 30,000च्या रेंजमध्ये आला होता. मात्र आता आलेला एज 70 प्रो हा 40,000च्या रेंजमध्ये लॉन्च झालाय. 10,000 एक्स्ट्रा देताना या फोनमध्ये नवीन काय काय मिळतंय, कोणत्या गोष्टी सुधारल्या आहेत आणि ही किंमत जस्टिफाय होते का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात डिझाईन पासून करूया. एच सिरीजचं डिझाईन दिसायला बऱ्यापैकी सेमच राहतं. एकदम सटल पण तरीही स्टायलिश असं डिझाईन असतं. नव्या एच 70 प्रो मध्येही असंच दिसतंय. मागच्या बाजूला स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल आहे, 3 कॅमेरा सेन्सर्स आणि एक फ्लॅश, अशा 4 रिंग्स दिसतील. 3 कलर ऑप्शन मिळत आहेत, लिली व्हाईट, टी आणि टायटन. प्रत्येक रंगाचा फिनिश वेगळा दिलाय. म्हणजे टी व्हेरियंटला सॅटिन लक्स फिनिश दिलाय, टायटनला टेलर्ड फॅब्रिक फिनिश आहे आणि लिली व्हाईटला मार्बल फिनिश आहे. 3 रंगांसाठी 3 वेगळे फिनिश, हे बाकी फोन शक्यतो नाहीच करत. बिल्ड क्वालिटी ही मजबूत आहे, मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शन मिळतंय, सोबतच IP68 आणि 69 रेटिंग मिळालंय. सो फोन फरशीवर पडला, पाण्यात पडला किंवा जमिनीवर मातीत पडला तरी टेन्शन नाही. डिस्प्लेचं म्हणाल तर 6.8 इंच मोठा क्वाड कर्व डिस्प्ले मिळतोय. त्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आहे, विक्टसचं प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रीम अॅमोलेड पॅनल मिळतोय, 1.5K रिझोल्युशन आहे, 144 हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळतोय. सो गेमिंग, स्क्रोलिंग सगळं स्मूथ असणार आहे. शिवाय पीक ब्राईटनेस तब्बल 5200 निट्सचा आहे. सो आउटडोर डायरेक्ट उन्हात जरी फोन वापरला तरी स्क्रीन एकदम क्लिअर दिसेल. पोर्ट्स आणि बटन्स नेहमीप्रमाणे आहेत. फक्त एक गोष्ट नवीन आहे, ती म्हणजे डाव्या बाजूला दिलेलं AI बटन. एका क्लिकवर AI फीचर्स ऍक्सेस करता यावेत यासाठी हे बटन दिलंय. हे AI फीचर्स काय आहेत त्याकडे नंतर येऊयात. आधी परफॉर्मन्स बघू. H70 Pro मध्ये MediaTekचा Dimensity 8500 एक्स्ट्रीम हा प्रोसेसर दिलाय. H70 मध्ये दिलेल्या प्रोसेसरपेक्षा नक्कीच चांगला आहे. 2.4 मिलियन पेक्षा जास्त अंतुतू स्कोर येतो, जो प्राइस सेगमेंटच्या मानाने चांगला आहे. LPDDR5X रॅम मिळते, UFS 4.1 स्टोरेज मिळतंय. शिवाय मोठी वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम मिळते. सो मल्टीटास्किंग, गेमिंग हे सगळं आरामात होऊ शकतं आणि फोनही जास्त गरम होत नाही. सॉफ्टवेअरचं म्हणाल तर Android 16 वर बेस्ड मोटोचं हॅलो UI दिलंय. एकदम क्लीन आणि ब्लोटवेअर फ्री असं सॉफ्टवेअर आहे. 3 मेजर OS अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस मिळणार आहेत. शिवाय गुगल जेमिनी, को पायलट आणि परप्लेक्सिटी हे सगळं प्रीलोडेड मिळतंय. AI साठी डेडिकेटेड बटनाचा वापर करून हे ऍक्सेस करता येतं. एकूणच एकदम स्मूथ आणि युजर फ्रेंडली असा सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स मिळतोय. कॅमेराचं म्हणाल तर मागच्या बाजूला 3 सेन्सर मिळतात. त्यातला मेन सेन्सर सोनीचा 50 मेगापिक्सेलचा आहे. OIS मिळतंय, सो चालत व्हिडिओ काढले तर एकदम स्मूथ येतात. दुसरा सेन्सरही 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे आणि तिसरा 3-in-1 लाईट सेन्सर आहे. फ्रंट कॅमेरा देखील 50 मेगापिक्सेलचा मिळतो, ज्यात ऑटो फोकस फीचरही असणार आहे. सो 50 मेगापिक्सेलच्या 3 लेन्स यात मिळतात. लो लाईट फोटोही चांगले येतात. सगळ्या कॅमेरांनी 4K रेकॉर्डिंग पॉसिबल आहे. डाऊन साइड फक्त एकच आहे की एज 60 प्रो मध्ये टेलिफोटो लेन्स दिली होती, यामध्ये ती काढून टाकली आहे. बाकी फोटो एडिटिंगसाठी लागणारे सगळे AI फीचर्स मिळतात. मॅजिक इरेझर, मॅजिक एडिटर, फोटो टू व्हिडिओ, फोटो अनब्लर असं सगळं. व्हिडिओसाठी स्लो मोशन मध्ये 4K रेकॉर्डिंग, ऑडिओ झूम, ड्युअल कॅप्चर असे फीचर्स मिळतात. बाकी डॉल्बी ॲटमॉसचे ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आहेत आणि क्लिअर व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी 2 मायक्रोफोन मिळतात. कनेक्टिव्हिटीचे सगळे ऑप्शन्स मिळतात. शिवाय NFC देखील आहे. या फोनचा आणखीन एक हायलाइट म्हणजे याची बॅटरी. 6500 mAh ची मोठी बॅटरी यात दिली आहे. ही बॅटरी 90 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि चार्जर फोन सोबतच मिळतो. कंपनीचा दावा आहे की नॉर्मल यूजवर ही बॅटरी 2 दिवस टिकेल, पण आपल्याला दिवसभर टिकली तरी खूप झालं. बाकी मोठी बॅटरी दिल्यामुळे रिव्हर्स चार्जिंगचं फीचरही दिलंय, पण त्याचा स्पीड फक्त 5 वॉट एवढाच आहे. सो ते किती फायद्याचं ठरेल काय माहित. आता येतो मेन मुद्दा, किंमत. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 39,000 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 42,000 रुपये आहे. सध्या लॉन्च ऑफरमध्ये ठराविक बँकांच्या कार्डवर 2,000चा डिस्काउंट मिळतोय. 29 एप्रिल पासून याची विक्री सुरू होईल. या फोनमध्ये दिलेले फीचर्स, प्रोसेसर, कॅमेरा हे सगळं बघता हा फोन फ्लॅगशिप किलर नक्कीच आहे. पण टेलिफोटो लेन्स, वायरलेस चार्जिंग असे फीचर्स यात नाहीयेत आणि किंमत त्या तुलनेने बरीच जास्त वाटते. म्हणजे या प्राइस रेंजमध्ये इतर फोन बघितले तर आणखी चांगले ऑप्शन्स तुम्हाला नक्की मिळून जातील. हे ऑप्शन्स कुठले आहेत बघूया. पहिला पर्याय म्हणजे OnePlus Nord 6. बेस व्हेरियंटची किंमत सेम आहे, पण त्यात स्नॅपड्रॅगनचा 8S Gen 4 हा आणखी चांगला प्रोसेसर मिळतो. शिवाय बॅटरी देखील 9000 mAh एवढी मोठी मिळते.
सो तुम्हाला परफॉर्मन्स आणि बॅटरी या दोन गोष्टी जास्त मॅटर करत असतील तर तुम्ही तो ऑप्शन बघू शकता. दुसरा ऑप्शन म्हणजे नथिंगचा फोन 4A Pro. याच प्राइस रेंजमध्ये येतो. अगदी युनिक आणि स्टायलिश डिझाईन येतंय आणि यात टेलिफोटो कॅमेराही येतो, तोही 50 मेगापिक्सेलचा. नथिंगचं OS आणि सॉफ्टवेअर देखील अगदी क्लीन असतं, बॅटरी मात्र थोडी लहान आहे. तिसरा एक ऑप्शन म्हणजे iQOO Neo 10. फोन थोडा जुना आहे, पण त्यात स्नॅपड्रॅगन 8S Gen 4 प्रोसेसर सोबतच एक डेडिकेटेड गेमिंग चिपही मिळते. सोबतच 7000 mAh एवढी मोठी बॅटरी आहे, ज्याला 120 हर्ट्झचं फास्ट चार्जिंग मिळतं. बाकी तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही मोटोचा Edge 60 Pro देखील बघू शकता. याच फोनचं मागचं मॉडेल आहे. त्यातही तुम्हाला ट्रिपल 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप मिळतो, मोटो AI मिळतं, टेलिफोटो लेन्स मिळते, बॅटरी जरा लहान मिळते, पण किमतीच्या मानाने चांगलीच आहे. सो हे सगळे ऑप्शन देखील तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता. बाकी मोटोचा नवीन Edge 70 Pro तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेकबरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.